नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आहे 1 सप्टेंबर। आज आपली कॅप राउंड 4 ची जी अलॉटमेंट होती तर ती आज होणार आहे, बरोबर। तर आज तुम्हाला समजणार आहे की नक्की ऍक्च्युअल तुमचं कॅप राउंड तुम्ही फर्स्ट पासून ट्राय करताय, सेकंडला ट्राय केलं, थर्डला ट्राय केलं आणि आता फोर्थ मध्ये आलं तुम्ही, बरोबर। तर आज तुम्हाला समजणार आहे की ऍक्च्युअल तुमचं आता कॉलेज कोणतं आहे, बरोबर। आता बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये बेटरमेंट होणार आहेत, बऱ्याच जणांचं नो चेंज येणार आहे, ज्यांना समजा काही जणांना आता बहुतांश विद्यार्थी असे अजून आहेत की ज्यांना फर्स्ट टाइम सध्या आता कॉलेज अलॉट होणार आहे। तर आपण या सर्वांसाठी पाहणार आहोत की नक्की यांच्या पुढे कॅप राउंड 4 नंतर पुढे काय ऑप्शन आहे, यांनी ऍडमिशन घेतलं पाहिजे, नक्की काय प्रोसिजर केली पाहिजे। त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की समजा तुम्हाला बेटरमेंटचे चान्सेस आहेत का कॅप राउंड 4 मध्ये। जर आता तुम्ही आपले मागचे व्हिडिओ जर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली होती, म्हणजे कॅप सीओपी मध्ये 90 सीट्स वॅकंट आहेत, त्याच्यानंतर व्हीजेटीआय मध्ये 25 सीट्स वॅकंट होत्या, म्हणजे या सर्व सीट्स कॅप राउंड 4 मध्ये फिल होणार होत्या। तर तुमची बेटरमेंट होण्याचे किती चान्सेस आहेत, त्याच्यानंतर आपले अलॉटमेंट कधी होणार आहे हे आपण या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर आपण एक मोठी अनाउन्समेंट या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता विद्यार्थी मित्रांनो, समजा कॅप राउंड 4 च्या अलॉटमेंटचा जर आपण टाइम पाहिला तर मागचं जर आपण अलॉटमेंट पाहिलं, समजा कॅप राउंड 3 असेल, 2 असेल किंवा 1 असेल, तर याचा अलॉटमेंट टाइम काय फिक्स नव्हता। म्हणजे समजा कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट ही संध्याकाळी झाली, त्यानंतर कॅप राउंड 2 असेल, 3 असेल, त्याची अलॉटमेंट समजा दिवसा झाली, तर आपण समजा एक्सपेक्ट करू शकतो कॅप राउंड 4 ची अलॉटमेंट ही दुपारच्या 2 नंतर होऊ शकते, बरोबर। आता अलॉटमेंट झाल्यावर तुम्हाला घाबरून जायची काळजी नाही। जशा पद्धतीने तुम्हाला कॅप राउंड 2 साठी, 1 साठी, 3 साठी ट्राय केलं, म्हणजे या पद्धतीने चेक केलं होतं, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला चेक करायचं। आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात कॅप राउंड 4 बद्दल बरेचसे गैरसमज आहेत, तर ते गैरसमज आपण या व्हिडिओमधून दूर करणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल, सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कॉमन गैरसमज आहे, मला कमेंट्स पाहायला मिळाल्या की कॅप राउंड 4 मधून जर आपण ऍडमिशन घेतलं तर आपल्याला स्कॉलरशिप मिळते का। तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण तुम्हाला बेनिफिट्स मिळतात, म्हणजे ज्या पद्धतीने कॅप राउंड 3 असतो, ज्या पद्धतीने कॅप राउंड 2 असतो, तसाच हा कॅप राउंड 4 आहे। फक्त यावर्षी एक कॅप राउंड एक्सटेंड केलाय, बाकी याच्यामध्ये कोणताही चेंज नाही। फक्त एक महत्वाचा चेंज असा आहे की कॅप राउंड 4 मध्ये जी सीट तुम्हाला लागेल, जो प्रेफरन्स तुम्हाला अलॉट होईल, त्या प्रेफरन्सवर तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागतं, बरोबर। म्हणजे बाय डिफॉल्ट तुमचं ते ऑटो फ्रीज होतं। आता त्याच्यानंतर राहिला चान्सेस की तुम्हाला बेटरमेंट मिळू शकते का। तर आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं समजा की सीओपी मध्ये 90 सीट्स वॅकंट आहे, तसं का झालं। ओके, तुम्हाला प्रश्न पडला असेल तुमच्या मनामध्ये की समजा सगळ्यांचं ड्रीम कॉलेज आहे सीओपी, बरोबर, त्याच्यानंतर व्हीजेटीआय कॉलेज आहे, पीआयसीटी मध्ये 45-47 सीट काहीतरी वॅकंट आहेत। ओके, तर ह्या का सीट वॅकंट राहिल्या, म्हणजे टॉपच्या कॉलेजेसमध्ये जास्त सीट वॅकंट आहेत। आता जर आपण टायर 2, टायर 3 चे जर कॉलेज पाहिले तर तिथे एकदम 3-4 अशा सीट्स वॅकंट आहेत। पण हे का झालं, असा फिनोमिना का झाला, तर याचं एकच कारण आहे, ते म्हणजे कॅप राउंड 3 मध्ये जो असणारा ऑटो फ्रीज ऑप्शन आहे, तर त्याच्यामुळे। ओके, आपल्याला माहिती आहे की कॅप राउंड 3 मध्ये समजा पहिले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होते। ओके, तर आता तुम्ही अज्युम करा समजा एखादा मुलगा आहे, बरोबर, त्याला एनआयटी मध्ये, समजा एनआयटी असेल, आयआयटी असेल, म्हणजे थ्रू जेई थ्रू त्याला एक चांगलं कॉलेज लागलं, ऑलरेडी अलॉट झालंय आणि तो कॅप राउंड 3 साठी पार्टिसिपेट करत होता सीईटीच्या कॅप राउंड्स मध्ये। तर समजा त्याने ऑप्शन कुठेतरी चूज केला, म्हणजे कोणता, समजा त्याचं तर ऑफकोर्स ऑटो फ्रीजच होणार आहे। आता ऑटो फ्रीज का होणार आहे, कारण सीओपी असेल, पीआयसीटी असेल, व्हीजेटीआय असेल, याच्यावर टाकून टाकून तरी काय टाकणार आहे, बरोबर। कारण आपले 6 ऑप्शन ऑटो फ्रीज होणार आहे, म्हणजे कमीत कमी त्याला जो प्रेफरन्स अलॉट झालाय तर तो या 6 मध्ये येणार आहे, म्हणजे त्याचं ऑटो फ्रीज होणार आहे। आणि ठीक आहे, त्याने इथं ऍडमिशन घेतलं नाही, आता त्याने ऍडमिशन घेतलं नाही, त्याच्यामुळे काय झालं तर ती सीट राहिली व्हॅकंट। ओके, त्याने ऍडमिशन घेतलं नाही, तो कॅप राउंडच्या बाहेर झाला, बरोबर, त्याला कॅप राउंड 4 मध्ये एंटर होता आलं नाही, तो कॅप राउंडच्या बाहेर झाला आणि परिणामी ती जी सीट आहे तर ती कॅप राउंड 4 साठी म्हणजे व्हॅकंट राहिला। त्याच्यासाठी आपला खूप मोठा त्याच्यामध्ये फायदा आहे, म्हणजे जे विद्यार्थी समजा व्हीआयटी वगैरे या कॉलेजेसमध्ये होते तर त्यांना एक कुठेतरी चान्सेस आहेत, किंवा त्यांना बऱ्यापैकी ज्यांना पर्सेंटाइल होते, ज्यांचा रँक चांगला होता, तर त्यांना चान्सेस आहेत की समजा त्यांचं एक स्टेपनी अप होऊ शकतं। अप कसं होऊ शकतं, म्हणजे समजा पीआयसीटीतला जो विद्यार्थी आहे तर त्याच्या पुढे चान्सेस आहेत की आता 90 सीट मधली एक तरी सीट त्याला मिळावी। ओके, आता त्या 90 सीट मधली एक सीट जर त्याला मिळाली तर पीआयसीटी मध्ये वॅकन्सी क्रिएट होणार आणि ती वॅकन्सी इन्स्टंटली भरली जाणार, कारण बेटरमेंटची वॅकन्सी असणार ती, आणि त्याच्यानंतर बाकीचे जे विद्यार्थी आहेत तर ते तिथं अप्लाय करणार, म्हणजे या पद्धतीने तुमचं स्टेप अप या कॅप राउंड 4 मध्ये होऊ शकतं। त्याच्यामुळे आज अलॉटमेंटची वाट पहा आणि त्याच्यानंतर जे कॉलेज अलॉट होईल तर ते तुम्ही एक्सेप्ट करा। ओके, आता एक्सेप्ट करा का म्हणतोय, कारण नंतर ना समजा आपल्याकडे ऑप्शन आहेत। बरेचसे विद्यार्थी कसं काय म्हणतायत की समजा मला जे कॉलेज लागलंय, आतापर्यंत लागलंय, किंवा त्यांच्या पर्सेंटाईलच्या रेंजवर जे कॉलेज मिळतात तर ते त्यांच्यासाठी समाधानकारक नाहीयेत। मग त्यांचं म्हणणं असं येते की समजा आता इथं आपण फीज पे करण्यापेक्षा आपण डायरेक्टली स्पॉट मध्ये जाऊया। पण स्पॉट मध्ये कसं असतं मित्रांनो की तुम्हाला लागलच कॉलेज किंवा अलॉटमेंट होईलच हे तुमचं काय फिक्स नसतंय, बरोबर। ह्या गोष्टी फिक्स नसल्यामुळे तुमच्याकडे एक प्लॅन बी रेडी असावा, त्याच्यासाठी कॅप राउंड 4 हा आहे, म्हणजे आपली कॅपची प्रोसेस आहे।
तर आपलं विद्यार्थ्यांना क्लिअरली सांगणं असतं की जे कॉलेज तुम्हाला कॅपमध्ये अलॉट झाले, तुम्हाला ठीक आहे कमी पर्सेंट आलं ते एक समाधानकारक कॉलेज असेल किंवा समाधानकारक आपल्याला ब्रांच नाही मिळाली, पण तुम्हाला जी अलॉट झाली त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करा, त्या ठिकाणी काय असेल ती फीज पे करा आणि त्याच्यानंतर स्पॉट साठी एनरोल व्हा. ओके, आता स्पॉट मध्ये तुम्हाला एक थोडेसे चान्सेस असतात की समजा एक कमी पर्सेंटाईलवर, कमी म्हणजे खूपच कमी नाही पण एक तुम्हाला मीडियम जर पर्सेंटाईल असेल तर त्याच्यावर तुमचं बरंच स्टेप अप होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला एक थोडंसं चांगलं कॉलेज मिळू शकतं. त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी असतील तर ते स्पॉट राऊंड साठी अप्लाय करतात. आता वेळोवेळी आपण व्हिडिओ बनवले की कोणत्या विद्यार्थ्यांनी स्पॉट मध्ये जायला पाहिजे, तरी मी आज तुम्हाला सांगतो की माझ्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या टीमच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांनी स्पॉट मध्ये जायला पाहिजे, की समजा कन्सिडर करा की तुम्हाला कॅप मधनं पण ओपनचीच फी भरायला लागते आणि स्पॉट मधनं पण ओपनचीच फी भरायला लागते. म्हणजे ओपनचे जे विद्यार्थी आहेत समजा त्यांच्याकडे ईडब्ल्यूएस नाही, एससीबीसी नाही किंवा कोणतीच कॅटेगरी नाही, तर त्यांनी नक्कीच स्पॉट मध्ये ट्राय करायला पाहिजे. आपल्याला स्पॉट मध्ये कसं ट्राय करायचं किंवा कोणते कॉलेज टार्गेट करायचे, तर यासाठी आपण टेक एस्पायर टीमने स्पॉट राऊंड स्पेसिफिक काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. तर त्या काउन्सिलिंग मध्ये आपण तुम्हाला हेल्प करणार, तुमचे टार्गेटेड जे कॉलेज असतील तर त्या स्पॉट राऊंड साठी जी प्रोसेस असेल तर त्याच्यासाठी आपण तुम्हाला हेल्प करणार. आणि या काउन्सिलिंगचे आपले ठळक वैशिष्ट्य म्हणजे मेन फीचर्स काय तर तुम्हाला 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे, त्याचबरोबर टार्गेटेड जे कॉलेज आहेत त्याची लिस्ट तुम्हाला मिळणार आहे. आणि याचबरोबर आपल्या काउन्सिलिंगचा एक महत्वाचा फीचर होता की आपण समजा ज्या विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 4 पर्यंत ऍडमिशन घेतलंय तर त्या विद्यार्थ्यांना आपण कॅप राऊंड 4 ची लिस्ट सुद्धा प्रोव्हाइड केली आहे. ओके, पण आता आपला कॅप राऊंड 4 तर ओव्हर झालाय, त्याच्यामुळे तुम्हाला जे टार्गेटेड कॉलेज स्पेसिफिक जो तुम्हाला गायडन्स लागेल, त्यासोबत कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे किंवा तुमची रिफंड कशी होणार, म्हणजे समजा कॅप मध्ये तुम्ही एक सीट अलॉट होणार म्हणजे तुम्हाला तुम्ही ती सीट घेणार आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला स्पॉट मध्ये सीट जर अलॉट झाली तर पहिली सीट कशी कॅन्सल होते का, तुमचा त्याचा रिफंड कसा मिळवायचा, या सर्व प्रोसिजर बद्दल आपण विद्यार्थ्यांना A to Z गायडन्स त्या काउन्सिलिंग मध्ये करत आहोत. या काउन्सिलिंगला एनरोल करण्यासाठी आपण याचा एक फॉर्म बनवलाय, तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण प्रोव्हाइड केली आहे. आपल्या काउन्सिलिंगची फी अतिशय कमी आहे. ओके, तुम्ही त्या ठिकाणी जा, फॉर्म फिल करा आणि त्याच्यानंतर आपल्या काउन्सिलिंगला एनरोल व्हा. त्याच्यानंतर तुमची स्पॉटची पूर्ण जबाबदारी ही आमच्यावर असणार आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त त्या कॉलेजमध्ये अवेलेबल राहायचंय, बाकीची सर्व जबाबदारी तुमच्या डॉक्युमेंट पासून तर तुम्हाला कसं अप्लाय करायचं किंवा तुमचा कोणती स्ट्रॅटेजी अप्रोच असला पाहिजे तर त्या या काउन्सिलिंग मध्ये आपण तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करणार. त्यासोबत फर्स्ट इयर इंजिनिअरिंग साठी जो गायडन्स असतो, समजा तुमचा महाडीबीटीचा फॉर्म असो किंवा बाकीच्या इतर काही गोष्टी असतात तर त्या सर्व या काउन्सिलिंग मध्ये इन्क्लुडेड असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर तुम्ही डायरेक्टली या काउन्सिलिंगला एनरोल करू शकता. तर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समजा आपल्याला कॅप राऊंड 4 साठी जी आज अलॉटमेंट होणार आहे त्याचा आपल्याला वेळ काय दिलाय ऍडमिशन साठी, तर 2 तारखेपासून म्हणजे 2 सप्टेंबर पासून तर 4 सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे वेळ आहे. तर 4 सप्टेंबर पर्यंत आपल्याला 5 वाजेपर्यंत वेळ आहे तुम्हाला कॅप राऊंड 4 मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. आता ठीक आहे मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी याच्यामध्ये ऍडमिशन घेणार आहेत, त्याच्यामुळे घाई गडबड बरेचसे विद्यार्थ्याची होणार आहे. आता विद्यार्थ्यांना समजा माहित नसतं की समजा कोणते डॉक्युमेंट्स लागतात ऍडमिशन साठी, त्याच्यानंतर काय प्रोसिजर असते, तर त्यासाठी आपण ऑलरेडी डेडिकेटेड व्हिडिओ एक बनवलाय. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व एक्सप्लेन केलंय की तुम्हाला ऍडमिशनला जाण्यापासून तर ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला काय काय गोष्टी चेक करायच्या. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, त्याच्यामुळे तुम्हाला एक पण डाऊट असा उरणार नाही त्या व्हिडिओमध्ये. समजा तो व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित जर पाहिला तर तुम्हाला एकही डाऊट उरणार नाही ऍडमिशन प्रोसेस बद्दल. आता माझी अशी विद्यार्थ्यांना विनंती आहे, समजा विनंती म्हणण्याचा अर्थ कारण काय, तर बरेचसे विद्यार्थी मला फोन येत आहे, पालकांचे फोन येत आहे अक्षरशः की पालक बोलताय की आम्हाला समाधानकारक कॉलेज नाही भेटलं, मग आम्ही रिपीट करू का, किंवा समजा या कॉलेजमध्ये ऍडमिशन जर घेतलं तर पुढे आपल्याला प्लेसमेंट वगैरे मिळेल का. तर यासारख्या गोष्टीचा जर आपण विचार केला, समजा प्लेसमेंटचा जर विचार केला तर प्लेसमेंट डायरेक्टली कोणतंही कॉलेज समजा तुम्हाला डायरेक्टली प्लेसमेंट ऑफर करत नाही. तर त्या समजा ती प्लेसमेंट ग्रॅब करण्यासाठी आपल्याला फर्स्ट इयर पासून किंवा सेकंड इयर पासून आपल्याला पूर्ण मेहनत घ्यावी लागते, तर त्याच वेळेस आपल्याला प्लेसमेंट मिळते. बरोबर, आता ठीक आहे तुम्ही जर चांगल्या कॉलेजमध्ये असाल पीआयटी सारख्या सीआयटी सारख्या, तुम्हाला ठीक आहे थोडंसं इझी पडेल प्लेसमेंट मिळवण्यासाठी. पण समजा असं आपण जर दुसरे कॉलेजेस कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये प्लेसमेंट नाहीच आहे का, त्यांच्यामध्ये प्लेसमेंट आहे पण तुमच्यात ती जिद्द पाहिजे किंवा तुमच्यात ती मेहनत पाहिजे, तुम्ही तेवढी मेहनत घेतली पाहिजे त्या प्लेसमेंट पर्यंत, त्या मुकामपर्यंत पोहोचण्यासाठी. त्याच्यामुळे हे सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. आता किती एक्झाम्पल असे आहेत की पीआयसीटी असो, सीवायपी असो, व्हीआयटी असो, या कॉलेजमधले मुलं अनप्लेस आहेत. कारण का, फक्त कॉलेजवर त्यांनी सोपवून दिलं, त्यांनी त्या कॉलेजवर व्यवस्थित अभ्यास केला नाही जेणेकरून त्यांना प्लेसमेंट मिळाली नाही. पण किती उदाहरणं असे आहेत, किती एक्झाम्पल असे आहेत, माझे मित्र काही असे की एक टायर 3 कॉलेजेस मधून ते शिकत होते आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल सारख्या ब्रांचेस त्यांच्या होत्या, तरी त्यांनी आयटी मधून प्लेसमेंट मिळवली. तर याचं कारण म्हणजे फक्त त्यांची मेहनत आणि त्यांचं
त्यांचा असलेला अभ्यास आहे. त्याच्यामुळे या गोष्टी तुमच्या मॅटर करतात, पण एवढ्याही मॅटर करत नाही की तुमचं कॉलेज तुमचं डायरेक्ट फ्युचर डिफाईन करेल. तुमचं फ्युचर हे फक्त तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचं ऍडमिशन होईल. ओके, आता तुमच्या घरच्यांची जबाबदारी संपली तुमच्यावरची. म्हणजे समजा घरच्यांची जबाबदारी कुठपर्यंत की तुमचं ऍडमिशन करून देईपर्यंत, कॉलेजची फीस भरण्यापर्यंत, त्यानंतर तुम्हाला हॉस्टेल रूम काय असेल पीजी वगैरे ते पाहून देण्यापर्यंत, आणि तुमचा जो काय खर्च असेल तो करण्यापर्यंत. पण इथून पुढची ऍक्च्युअल जबाबदारी ही तुमची चालू झाली. तुम्ही एका नवीन विश्वात एंटर करणार, ज्याला आपण कॉलेज लाईफ म्हणतो. आता बरेचसे विद्यार्थी या कॉलेज लाईफ मध्ये भुरळून जातात, ध्येय वेडे होतात, म्हणजे ध्येयापासून विचलित होतात. तर तसं आपल्याला बिलकुल करायचं नाही. वेळोवेळी आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या गोष्टी करायच्या नाही. आणि इथून पुढे मी अनाउन्समेंट अशी करणार होतो की या चॅनलवर इथून पुढे तुम्हाला इंजिनिअरिंग सिलेबस बद्दल, म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग जी आहे तर तिच्याबद्दल इम्पॉर्टंट टॉपिक्स जे असणार आहेत, किंवा समजा त्याच्याबद्दलचे जे लेक्चर्स असतील, त्याच्याबद्दलचे जे ट्युटोरियल्स असतील, तर ते या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना माझी विनंती की त्यांनी आपलं चॅनल फक्त सबस्क्राईब करावं. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना पूर्ण गायडन्स करणार. फक्त तुम्हाला काय करायचं की या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्याबरोबर आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचंय, जेणेकरून त्यांना एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म त्यांच्या अभ्यासासाठी असो, किंवा त्यांच्या ऍडमिशनसाठी असो, किंवा त्यांच्या काउन्सिलिंगसाठी असो, तर त्यांना एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावं. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.